आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा. MJ. अपूर्ण रस्त्याने पावसात घेतलं रौद्र रूप. वाहतूक पूर्णपणे ठप्प. शेतामध्ये अडकलेली अनेक कुटुंब. अखेर पोकलॅन मशीनच्या साह्याने करावी लागली त्यांची सुटका. नेमकं काय घडलं? वाकोद तोंडापूर मार्गावर पाहूया MJ न्यूजचा हा ग्राउंड रिपोर्ट. जामनेर तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वाकोद तोंडापूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. प्रकाश जैन यांच्या शेताजवळील नाल्याला मोठा पूर आल्याने शेतावरून पाण्याच्या वेगाने प्रवाह सुरू झाला आणि संपूर्ण मार्ग धोकादायक बनला. नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज. मी आपल्यासोबत दादाराव वाघ. जामनेर तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने छोट्या नाल्याच्या प्रवाहामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाल्याचे चित्र आज या पावसाने दिसून येत आहे. वाकोद तोंडापूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून शेतात अडकलेल्या कुटुंबांची पोकलॅन मशीनच्या साह्याने नागरिकांना एका कडेहून दुसऱ्या बाजूला नेण्याचे कार्य स्थानिक नागरिक करताना आपल्याला या व्हिडिओद्वारे दिसत आहे. MJ न्यूजचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट. जामनेर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाकोद तोंडापूर मार्गावरील प्रकाश जैन यांच्या शेताजवळील नाल्याला मोठा पूर आला आहे. नाल्यावरून पाण्याचा वेगाने प्रवाह सुरू झाल्याने हा रस्ता पूर्णपणे बंद झाला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन आणि ग्रामस्थांनी नागरिकांना या मार्गाने प्रवास न करण्याचे तसेच पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आले आहे. दरम्यान या रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याने पावसाचा फटका अधिक तीव्र बसल्याने स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे, अपूर्ण रस्ता, नाल्यावर सुरक्षित पुलाचा अभाव आणि पावसाळ्यापूर्वी उपाययोजना न झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे काही नागरिक शेतामध्ये अडकून पडली होती. त्यांची सुरक्षित सुटका करण्यासाठी पोकलॅन मशीनचा वापर करण्यात आला. ग्रामस्थ आणि संबंधित यंत्रणांनी तत्परतेने मदत कार्य राबवल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. आता स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाकडे वाकोद तोंडापूर रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याची, नाल्यावर कायमस्वरूपी सुरक्षित पुलाची उभारणी करण्याची आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. MJ न्यूजकडून सर्व नागरिकांना आवाहन, पूर आलेले नाले, ओढे आणि पाण्याखाली गेलेले रस्ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नका. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्या. मी दादाराव वाघ, MJ न्यूज. कॅमेऱ्यात फक्त दृश्य नाही तर जनतेचे दुःख, संघर्ष आणि सत्य कैद करणारे नाव म्हणजे MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज. अशाच घडामोडीसाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. उतरलं का सगळं? अजून घेतोय का? बसा. पाय पाय रे, करायचं माहिती रे, काही गरज नाही एवढी. गाड्या सगळे लोक नाही. अरे ते कामच नाही केलं त्याने उन्हाळ्यात. मग आता हे कोणाची समजे सांभाळून रे. त्याला बसव पहिले, त्याला बसव. चाललं रे, गाडी बी घे रे. लावून दे ना गाडी. गाडी चिठी लावून दे ना. लावून दे ना गाडी. प्रकाश मेडिकल चिठी लाव. गाडी गाडी नको घेऊ, तिथे लावून दे. धर बाईले रे, बाईले धर. रिस्की काम आहे पाटील. मग रामदास, गाडी तिकडे लावून देता ना बेटा. हे पोऱ्याले गे रे, ते बाळा घे. पोऱ्याले गे रे, थांब. पोऱ्याले घेतो. गेलं तर गेलं. सोडून द्याला बापा, उपाधी आहे. पाईपलाईन सगळा बनका जाळ्या जुळ्या बांधून होत्या. अरे टिकणार होतं काही, समजून घ्यायला पाहिजे ते ना. करायलाच नाही पाहिजे होतं ते. काय भरते ना, लहान मुलांना कुकडी चाललं. तो बी नाला तसा चला. असं आहे का? तो बी याच्यापेक्षा लहान झाला.